खरं तर आज मुलांना चीज मॅगी खायची होती. त्यांच्यासाठी बनवलेली मॅगी ज्यावेळेस मी टेस्ट केली, त्यावेळेस मलाच ती एवढी आवडली, एवढी भारी चवीला झाली होती. त्यामुळे तुमच्यासोबत सुद्धा शेअर करण्याची इच्छा झाली. तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर इथे आपण नूडल्सचे 3 पॅकेट घेतलेले आहेत. त्यानंतर मी त्याला सेपरेट असं करून घेते, म्हणजे आपल्या ज्यावेळेस फोडणी टाकायची त्यावेळेस आपल्याला ते इझी जाईल. त्यानंतर त्याचा मसाला जो आहे तो सुद्धा आपण असा सेपरेट काढून घ्यायचा. म्हणजे फोडणी टाकताना मसाले अजिबात करपत नाही, पटकन आपलं जे आहे ते काम होऊन जातं. अशा प्रकारे दोन्ही सेपरेट केल्यानंतर इथे आपण कढईमध्ये थोडंसं तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं. त्याचबरोबर मी थोडासा कांदा आणि टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला होता साईडला. आता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी तडतडू दिली, थोडंसं आपण जिरं टाकून घेतलं, तो सुद्धा तडतडू दिला आणि थोडासा टाकलेला आहे आपण कांदा बारीक चिरलेला. तर कांदा छान आपल्याला गुलाबीसर भाजू द्यायचा, जास्त आपल्याला लालसर होऊ द्यायचा नाही. गुलाबीसर कांदा झाला का लगेच आपल्याला टोमॅटो टाकायचे आणि त्याला परतून घ्यायचं आणि थोडंसं त्याला नरम होऊ द्यायचं. आता व्यवस्थित छान नरम झाल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमच लाल तिखट टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकली आणि चवीनुसार थोडं मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडंसं कमीच वापरायचं. त्यानंतर जो आपण मसाला काढला होता सेपरेट तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता व्यवस्थित थोडंसं मिक्स झालं का लगेच आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, नाहीतर मसाले जर करपले तर आपल्या नूडल्सची चव जी आहे ती बिघडू शकते. तर इथे मी जवळपास 5 कप यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. तर एका पॅकेटसाठी आपल्याला जवळपास 1.5 कप जे आहे ते पाणी लागणार आहे. त्या हिशोबाने मी 5 कप टाकलेलं आहे. थोडंसं अर्धा कप जास्तच टाकले. कारण ती ओलसरच छान लागते. जास्त जर ड्राय झाली तर मग चवीलाही चांगली लागत नाही. आता हे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची, म्हणजे मसाले छान त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि आपल्या नूडल्सची चव खूप मस्त लागते. त्यानंतर उकळी आल्यानंतर यामध्ये मी आपण जे पॅकेटमधले नूडल्स काढले होते ते यामध्ये सगळे टाकून घेतले आणि आता याला छान व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. तर इथे बघू शकता सगळे छान मिक्स झाल्यानंतर मी थोडंसं झाकून ठेवते. एक 2-3 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर परत ओपन करून पाहिलं आणि परत एकदा मिक्स केलं, तर यामध्ये थोडंसं जे आहे ते 70% आपले नूडल्स जे आहे ते शिजलेले आहेत. अगदी 2 मिनिटामध्ये बाकीचे राहिलेले सुद्धा शिजतात आणि त्यामधलं जे आहे ते पाणीसुद्धा अगदी छान आटणार आहे, त्यामध्ये मिक्स होणार आहे. परत त्यामध्ये शिजू दिलं आणि झाकून ठेवलं होतं. तर बघू शकता ओपन केल्यानंतर अगदी परफेक्ट आपले जे नूडल्स जे आहे ते झालेले आहेत. तर अशी जर खायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा खाऊ शकता. मी थोडीशी तशी साईडला काढून ठेवली आणि त्यानंतर बाकीच्या नूडल्समध्ये जे आहे ते आपण मोझरेला चीज टाकलेला आहे. पाऊण वाटी मोझरेला चीज टाकलं आणि थोडंसं आपण एक क्यूब पण यामध्ये असा किसून टाकलेला आहे. तर इथे चीजचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. दोन्हीपैकी कोणतंही एक चीज असलं तरीसुद्धा यामध्ये चवीला खूप भारी लागतं. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इझी आणि टेस्टी चीजी मॅगी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. बनवायला सोपी आणि चवीला खूप भारी लागणारी इझी आणि टेस्टी मसाला चीज मॅगी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. चला तर भेटूया अशा पुढच्या छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.